रामकृष्ण हरी मंडळी. रामकृष्ण हरी मंडळी. चला घेतो गायांना चारा टाकून आता. इकडे चाललंय चारा टाकायचं काम. गड्या तुला नाही बाबा घेत. इकडे आमचं चाललंय बाबा. आम्हालाच घेती. त्याला लाज वाटते हेडी मध्ये. बर येते ना. काढला इकडे काय होतं आपल्या उशेरी. बघा आता आपली यात्रा आहे आणि यात्रेसाठी आपल्याला घ्यायचा आहे मसाला करून. आणि 12 महिने खाण्यासाठी पण लागतो. त्याच्यामुळे एकदाच लय मोठा मी बनवते. म्हटलं चला आता पुन्हा पुन्हा काही होत नाही. तर मांडलंय तेल गरम कराय. हे घेतलंय खोबरं, हे धनेत, हा गरम मसाला आहे बघा पूर्ण असा हा गरम मसाला आहे. इकडं आहेत हळकुंड. मस्त असं भाजून घेते. चला आता पटपट पटपट. बघा मिरच्या तर इतक्या छान आहेत. निसून दिसून स्वच्छ करून घेतल्या. तर एकच नंबर. 3 किलो मिरच्या आहेत. 3 किलो मिरच्या, 1 किलो खोबरं, अर्धा किलो धने, पावशेर गरम मसाला आणि 2 छटा हळकुंडी. असं वापरलंय मी मसाल्यासाठी. चला आता चुलीवरतीच भाजायचा होता पण आता वेळ नाही, उशीर झालेला आहे. पटकन म्हणलं 4 वाजलेत. जाऊ करूच तर 4 वाजतीनच. तोपर्यंत म्हणलं पटकन घ्यावा मसाला भाजून. आता गॅसवरतीच घेते. गॅसवरती मांडली कढई मोठी. कढईमध्ये घेते छान असं मस्त खोबरं भाजून घेते. आता कॅमेरा धराय काय कुणी नाही. म्हणलं चला आता थोडं थोडं तुमच्यासोबत शेअर करू, दाखवू. कसं एकदाच भरपूर असा केला 10-12 हे काही कुटाणा होत नाही. आणि वेळ पण नसतो. आपल्या शेतकऱ्याला शेतातले भरपूर कामं असते. त्याच्यामुळे टायमिंग नसतो. बोला. असा छान असे लाल खोबरं भाजून घेतले. इकडं गरम मसाला, हळकुंड आणि ह्याच्या खाली धने. इकडं बघा पूर्ण हे मिक्स केले. मिरच्यात मिक्स करायचे. चला आता मिरच्या राहिलेत. मिरच्या घेते भाजून पटकन. त्याला भाजून बिजून पिशवीत भरून ठेवला. आता उद्याच्याला आणू कुठून. आजच जायचं होतं पण म्हणलं लई उशीर झालाय. उद्याच्याला जाऊ. ह्याच्यात थोड्या मिरच्या चटणीला, त्याच्या खाली खोबरे आणि ह्या भाजून मिरच्या ठेवल्यात. चला आता ऊस व्हायचा या. घेऊ ऊस वाहून. ऊस आणायचा या. आभाळ आले भरपूर. आभाळ आल्यामुळं म्हणलं रहित केलं या. म्हणलं उद्याच्याला जाऊ. उद्याच्याला कुठून आणू. आज भरपूर असं आभाळ आले या. पावसाचं वातावरण झालंय. चिचुके भाजले होते छान मस्त असे चिचुके. कोंबड्याची पिल्ल बघायचे का. समदे सारखे निघले. सेम म्हणजे सेम. समदे काळे म्हणजे काळेच आहेत बघा. हे असे छान कोंबडीचे पिल्ल निघले. पहा उभाच राहील ना ते एका जागेत. इकडं कपडे धुवून टाकलेत. पळू नका पळू नका.